नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, बुरखा आरोग्यास घातक आहे तरी घालावा का? मित्रांनो, आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वोच्च न्यायालय यांची एकाच प्रश्नावर भिन्न मतं कशी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मुंबईतल्या चेंबूरच्या एका महाविद्यालयानं आपल्या महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी वेश, पोशाख, पेहराव याची एक आचारसंहिता बनवली आणि बुरखा घालायला बंदी केली. त्याला आव्हान देण्यात आलं मुंबई उच्च न्यायालयात. उच्च न्यायालयानं विद्यालयाची कृती मान्य केली. मग सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं. सर्वोच्च न्यायालयानं अंशतः स्थगिती त्या महाविद्यालयाच्या आदेशाला दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयानं 3 मुद्दे उपस्थित केलेत. एक म्हणजे विद्यार्थिनींना पेहरावाचं स्वातंत्र्य तुम्ही देणार की नाही. दुसरं म्हणजे बुरख्याला बंदी घालता, मग बिंदी आणि टिळा कपाळाला लावतात, कुंकू, याचं काय? आणि तिसरं म्हणजे बुरख्याला बंदी घालून तुम्ही काय मुलींचं सक्षमीकरण करणार आहात का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं विचारलेला आहे. या महाविद्यालयाचं नाव आहे NG आचार्य आणि DK मराठे महाविद्यालय. हे चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीचं महाविद्यालय आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं 18 नोव्हेंबरपर्यंत आपली मतं कळवा, तोपर्यंत अंशतः स्थगिती राहील असं कळवलेलं आहे. आता या विषयामध्ये संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काय मतं आहेत ती पाहू. आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. त्यात त्यांनी काय म्हटलंय ते पाहू. मुसलमानांचा असा एक दावा असतो, तो अगदी मौलाना आझादांनी पण पुढे 1940मध्ये केला आहे, की हिंदू धर्मामध्ये, हिंदू समाजात समता नव्हती. ती इस्लामनं पहिल्यांदा शिकवलेली आहे. हिंदू धर्माला समानता म्हणजे काय. आंबेडकरांनी या बहिष्कृत भारताच्या लेखामध्ये म्हटले, असं काही नाही. इस्लाममध्ये, मुसलमानांच्या धर्मामध्ये पण जातीभेद आहे, अस्पृश्यता आहे. पण सर्वात वाईट गोष्ट कोणती असेल, सर्वोच्च न्यायालयानं हे वाचलं पाहिजे. आंबेडकर असं म्हणाले, सर्वात वाईट गोष्ट, दुष्ट पद्धत कोणती असेल तर ती बुरखा घालण्याची पद्धत. याच्या इतकी दुसरी वाईट पद्धत, वाईट चाल जगात दुसरी कोणतीही नाही. आणि आपल्याला या बुरखा घालणाऱ्या बायका बघितल्या की प्रचंड यातना होतात, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे. आंबेडकरांनी बुरखा पद्धतीला आपला विरोध का आहे याची कारणं दिलेत. सर्वोच्च न्यायालयानं ती लक्षातच घेतलेली नाहीत. ती कारणं धार्मिक नाही आहेत, ती कारणं प्राकृतिक आहेत, नैसर्गिक आहेत. भारतासारख्या उष्ण कटिबंधाच्या देशात स्त्रियांना सूर्यप्रकाशापासून पूर्णतः वंचित करणं आणि सगळं अंग झाकून घेणं ही पद्धत बरोबर नाही, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे. सतत बुरखा घालण्यामुळे मुस्लिम स्त्रियांना रक्तक्षय होतो, दंतरोग होतो, हाडांचे रोग होतात, त्यांची हाडं ठिसूळ होतात, शरीरातली सर्व हाडं त्यांची कायम दुखत असतात. बाळंतपणामध्ये त्यांना अकाली मृत्यू येतो. मुस्लिम स्त्रिया या वाकलेल्या दिसतात. त्यांचे पाय वाकडे होतात पुढे. आणि हे जे आहे याला
याचा परिणाम काय झाला आहे तो आंबेडकरांनी सांगितला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मुसलमान स्त्रीचं एकंदर जो विकास तिचा व्यक्तिमत्वाचा व्हायला पाहिजे तो पूर्णपणे खुंटतो. जगातला सगळ्यात असहाय्य जीव मुस्लिम स्त्री आहे आणि त्याला एक कारण कायम तिला बुरख्यात डांबून ठेवणं, झाकून ठेवणं हे आहे. याच्यामुळे मुसलमान पुरुषांचा एकंदर स्त्री जातीविषयीचा दृष्टिकोन किती हलक्या दर्जाचा आहे. ते स्त्रीला कोणतंही स्वातंत्र्य द्यायला तयार नाहीत आणि मुळात त्यांचा स्त्री जातीवर विश्वासच नाही. म्हणून ते तिला कायम दुसऱ्या कोणी तिला बघू नये पुरुषी मानसिकता त्याच्यातून दिसते असं त्यांनी म्हटलं. याचे आणखीन 2 दोष त्यांनी आंबेडकरांनी दाखवलेत. एक म्हणजे कायम बुरख्यात राहिल्यामुळे मुसलमानांमधले पुरुष म्हणजे बाप, मुलगा, भाऊ यांच्याशी सुद्धा त्यांचे नीट जसे कौटुंबिक संबंध स्नेहमय असायला पाहिजेत तसे राहत नाहीत, बोलाचालीच नाहीत. आता मुसलमान समाजातल्या कुटुंबामध्ये आपापसात जर संबंध चांगले होत नसतील वर्धिष्णू, तर मग हिंदू आणि मुसलमान या 2 समाज घटकांमध्ये चांगले संबंध होण्याची आशा दुरावते, कारण त्या बुरख्यामध्ये असतात. सुप्रीम कोर्टानं, सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं आहे की स्वातंत्र्य तुम्ही देणार की नाही मुलींना. तर या चेंबूरच्या महाविद्यालयानं मुलींचं स्वातंत्र्य काढून घेतलेलं नाही आहे. त्यांनी 9वारीतच आलं पाहिजे, 5वारीतच आलं पाहिजे, अमुकच ड्रेसमध्ये आलं पाहिजे असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. त्यांनी केवळ म्हटले बुरखा घालून येऊ नका. दुसरं सर्वोच्च न्यायालय म्हणतं की टिकलीवर तुम्ही का नाही आक्षेप घे, टिकलीला बंदी का नाही. टिकली लावणं, कुंकू लावणं, कपाळाला टिळा लावणं याच्यामुळे शारीरिक हानी होते असं काही कुठं सिद्ध झालेलं नाही. उलट काही हिंदू समाजामध्ये घटक असे आहेत की जे स्त्रियांनी कुंकू लावणं आणि विशिष्ट ठिकाणी लावणं याच्यामध्ये वैज्ञानिक कारणं, ते चांगलं कसं आहे आरोग्याला हे तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे टिकली लावणं आणि बुरखा घालणं या 2 गोष्टींची तुलना होऊ शकत नाही. कारण बुरखा घालण्यामुळे काय नुकसान समाजाचं आणि त्या स्त्रीचं होतं हे आंबेडकर तुम्हाला सांगतायत. टिकली लावण्यामुळे स्त्री जातीचं काय नुकसान होतं हे अजूनपर्यंत कोणी सांगितलेलं नाही. तुम्ही सक्षमीकरण करणार आहात का बुरखा घालायला बंदी करून, असं सर्वोच्च न्यायालय विचारतं. सक्षमीकरणच होणार आहे. त्या मुलींना सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे त्यांची ऊर्जा वाढणार आहे, त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे, त्यांचा जीवनाविषयीचा उत्साह वाढणार आहे आणि मोकळेपणा येणार आहे त्यांना. आपण कुठल्या तरी कायम बंधनात आहोत ही जी मानसिकता मुस्लिम स्त्रीची आहे त्याच्यातून त्या मुक्त होणार आहेत आणि आपण हिंदू स्त्रियांशी, हिंदू विद्यार्थिनींशी, हिंदू विद्यार्थी मुलांशी आपण मोकळेपणानं बोलू शकतो असं त्यांनी म्हटलं. आणि याच्यात कुठेही धार्मिक नाही आहे. आंबेडकरांनी असं म्हटलं आहे की काही हिंदू जातींमध्ये कपाळावरून पदर घेण्याची पद्धत आहे, चेहरा आपला दिसू नये म्हणून. पण बुरख्याला जे धार्मिक पावित्र्य आहे इस्लाममध्ये ते या कपाळावरून पदर घेणं याला धार्मिक पावित्र्य नाही, ती एक सामाजिक पद्धत आहे आणि ती अतिशय लवचिक पद्धत आहे. आता हे सगळं तुम्हाला आंबेडकरांची केवळ बुरखा पद्धत नाही, पण आंबेडकर तुम्हाला मुसलमान किती मर्यादेपर्यंत देशभक्त होऊ शकतात, त्यांची राष्ट्राविषयीची निष्ठा कशी असते, एकंदर मुस्लिम जगताविषयी त्यांचा काय दृष्टिकोन, हे सगळं तुम्हाला एकत्र मराठीत छानपैकी वाचायचं असेल तर देशपांड्यांचं सावरकर ते भाजप असं एक पुस्तक आहे. त्यात आंबेडकरांची मुसलमानांविषयीची मतं
किती जहाल आहेत हे तुम्हाला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. या वादाचं काय वैशिष्ट्य आहे पहा. आंबेडकर असं म्हणतायत की बुरखा काढा आणि मुसलमान स्त्रियांना, मुसलमान विद्यार्थिनींना स्वातंत्र्य द्या. आणि सर्वोच्च न्यायालय म्हणतं त्यांना बुरख्यातच ठेवा आणि त्यांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करा. किती विरोधाभास आहे ते पहा. हा मुद्दा मला मुद्दाम लक्षात आणून द्यायचा होता. आता याच्याबद्दल एकंदर आपल्या भारताचं जे भौगोलिक वातावरण आहे त्या दृष्टीनं आता संधी मिळाली, विषय आलाय म्हणून सगळ्या समाजानंच आपले एकंदर पोशाख कसे आहेत याचा विचार करायला पाहिजे. आणि भौगोलिक वायुमानाप्रमाणे आपले पोशाख असले पाहिजेत. आपण आता कोट निवडला, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण कोट निवडला. अजूनही ब्रिटिशकालीन टाय लावतात आणि कोट बीट घालतात, पण टाय लावायचा नव्हता. मग राष्ट्रीय वेश काय, तर जोधपुरी कोट हा आपण निवडला. आता जोधपुरी कोटामध्ये सगळी बटणं वरपर्यंत बंद ठेवण्याची यांची पद्धत आहे लोकांची, जे घालतात ते. या बाबतीत आपण चीन आणि जपानकडे बघितलेलं नाही. जपानने पण आणि चीनने पण युरोपियन वेश स्वीकारलेला आहे पुरुषांनी, पण त्यांनी बंद गळ्याचे कोट नाही घातलेत. त्यांनी उघड्या गळ्याचे कोट घातलेत, कारण इथल्या वायुमानाला गळा बंद ठेवणं नाही परवडत शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं. तर हा सगळा विषय जो आहे तो मी मुद्दाम अशासाठी मांडला की आत्ता मुसलमानांच्या एकंदर जो आपला पुरोगामी वर्ग जो आहे त्याच्यामध्ये राहुल गांधी आहेत, आता उद्धव ठाकरेंना पण त्या पुरोगामी गटात सामील होण्याची इच्छा झालेली आहे. या सगळ्यांनी या विषयावर मतं मांडली पाहिजेत आणि आंबेडकरांचा आधार घेऊन असं सांगितलं पाहिजे की बुरखा घालणं हे मुस्लिम स्त्रीला आरोग्यदृष्ट्या घातक आहे आणि त्यामुळे आम्ही बुरखा काढतोय. बुरख्याला भारतातच बंदी करा, काही गरज नाही. आणि मुस्लिम स्त्रियांकडे कोणी वाईट दृष्टीनं बघत नाही आहे. हिंदू समाज एकंदरीत, हिंदू पुरुष याच्यावर अविश्वास दाखवू नका, तो सभ्य समाज आहे. त्यामुळे मुस्लिम स्त्रियांनी बुरखा घालण्याची मुसलमान पुरुष म्हणतात त्याप्रमाणे काहीही आवश्यकता नाही. याचा एकदा व्यापक विचार व्हायला हवा आहे. आणि सर्वोच्च न्यायालयानं आंबेडकरांचं मत काय आहे ते सुद्धा एकदा लक्षात घेतलं पाहिजे. आता आपले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजयराव चंद्रचूड यांना मराठी येतं आणि बहिष्कृत भारताचे लेख त्यांना वाचायला मिळतील. सर्वोच्च न्यायालयाचं ग्रंथालय समृद्ध आहे आणि सह देशपांड्यांचं पुस्तक उपलब्ध आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.